नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे। आज आपल्याला माहिती अधिकारांतर्गत अर्ज कसा करायचा हे आपल्याला सांगणार आहे, ज्यालाच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट असं म्हटलं जातं आणि मराठी भाषेमध्ये माहिती अधिकार अर्ज असं म्हटलं जातं। तर कुठल्याही शासकीय निमशासकीय विभागाची जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर तुम्ही या माहिती अधिकार अर्जाचा उपयोग करून ती माहिती मिळवू शकता, घर बसल्या अगदी कमी पैशामध्ये। तर त्यासाठी अर्ज कसा करायचा ए टू झेड प्रोसेस आपल्या या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। तरी आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच नवनवीन महत्त्वाची माहिती आम्ही आपल्याला देत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गूगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये RTI महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे। मी या ठिकाणी टाईप करतोय RTI महाराष्ट्र आणि इंटर बटन प्रेस करायचे। त्यानंतर जी पहिली वरची वेबसाईट येईल तीच वेबसाईट आपल्याला ओपन करायची। तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही वेबसाईट अशा प्रकारे या ठिकाणी लोगो असेल, ही असा लोगो असलेली वेबसाईट ओपन करायची। कुठलीही फ्रॉड वेबसाईट ओपन करून त्यावरती अर्ज करायचा नाही। हवं असल्यास मी याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तीच कॉपी करून तुम्ही त्यावरून अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। त्यानंतर ही लिंक मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करून यावरून अर्ज करू शकता। तर अर्ज कसा करायचा ते आपण आता हे बघूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला खाली याचं या ठिकाणावरून लँग्वेज चेंज करून घ्यायचे। मराठी भाषा तुम्ही करून खाली दिलेल्या सर्व सूचना ज्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता। तुम्हाला या ठिकाणी काही अडचण येत असेल अर्ज करताना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन क्रमांक देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि समोर मेल ID देखील या ठिकाणी दिलेली आहे rti.support@maharashtra.gov.in। अर्ज सादर करा यावरती आता क्लिक करायचं आहे। हे सर्व विभाग जे तुम्हाला यामध्ये आता दाखवले जात आहेत, मंत्रालयीन विभाग, या सर्व विभागाअंतर्गत माहिती मागवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे ते करू शकता। तर कोणकोणते आहेत बघा, इथे भरपूर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते सर्व शासकीय निमशासकीय विभाग या ठिकाणी दाखवले जातील। 205 असे टोटल एकूण विभाग आहे, याच्या अंतर्गत तुम्ही माहिती जी आहे ते मागवू शकता। आता मी सर्व माहिती वाचलेली आहे, मी यावरती क्लिक करतो आणि सबमिट करा, अर्ज दाखल करा यावरती क्लिक करतो। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन पद्धतीने ओपन होईल। आता तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे की तुम्हाला कोणत्या विभागाला माहिती अधिकार अर्ज करायचा आहे। तर सर्व तुम्हाला या ठिकाणी विभाग दाखवले जातील। तर तुमची जी माहिती आहे त्या विभागाअंतर्गत पुरवली जाते, त्या विभागाची तुम्ही या ठिकाणी निवड करायची। आता तुमचं जे काही काम असेल ते कोणत्या विभागाअंतर्गत किंवा कोणत्या कार्यालयाअंतर्गत राबवलं जातं ते तुम्ही आधी माहिती करणं गरजेचं आहे आणि तो विभाग यामध्ये तुम्ही निवडायचा आहे। उदाहरणार्थ, मी जिल्हाधिकारी कार्यालयाला माझा माहिती अधिकार अर्ज दाखल करू इच्छितो, तर मी काय करणार या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जो कोणता तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही यामध्ये निवडायचा आहे। तर अशा पद्धतीने तुमचं जो विभाग असेल, जो कार्यालय असेल त्याची तुम्ही यामध्ये निवड करायचे। त्यानंतर नेम यामध्ये तुमचं संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायचे। ज्या ठिकाणी लाल स्टार दाखवलेले त्या गोष्टी मॅन्डेटरी तुम्हाला भरणेच आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती भरावीच लागते। तर या ठिकाणी बघू आपण, नाव या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे तुमचं संपूर्ण नाव जे आहे ते टाकून घ्यायचे। तर यामध्ये तुम्ही तुमचं आधारप्रमाणे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे। त्यानंतर लिंग म्हणजे जेंडर निवडायचे, महिला आहे अर्जदार का पुरुष आहे, ज्यांचं तुम्ही नाव टाकले ते पुरुष असतील तर पुरुष या ठिकाणी निवड करा। त्यानंतर तुमचा पत्ता तुम्ही आधार कार्डवर जो आहे तो पत्ता संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे, तिन्ही कॉलममध्ये मिळून किंवा एका कॉलममध्ये टाकला तरीही चालतं। त्याच्यानंतर तुमच्या एरियाचा जो काही पिनकोड आहे तुमच्या आधारवरचा, तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। वरती पत्ता लक्षात आलं तुमच्या, त्यानंतर खाली पिनकोड, त्यानंतर तुमचं कंट्री या ठिकाणी भारत निवडलेलंच असेल आणि इतर असेल तर इतरवर तुम्ही क्लिक करून अदर माहिती भरू शकता। तर मी इंडियन आहे म्हणून मी
भारत निवडले, त्यानंतर राज्य या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका कोणता आहे, तुमचा तहसील कार्यालय कुठला आहे ते तालुका तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचा तालुका निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला गाव निवडण्यासाठी सांगण्यात येईल. तर या ठिकाणी तुमचं गाव कोणतं येतं त्या तालुक्यामध्ये, तर ते गाव तुम्ही निवडायचे. गाव निवडल्याच्या नंतर खाली तुम्ही ग्रामीणमध्ये येता का शहरीमध्ये येता त्याची निवड करायचे. ग्रामीणमध्ये येत असाल तर रूरल, शहरीमध्ये येत असाल तर अर्बन या ठिकाणी निवडायचे. त्यानंतर एज्युकेशनल स्टेटस, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, तुम्ही साक्षर आहात का निरसाक्षर आहात, म्हणजे शाळा झालेली आहे का नाही झालेली आहे, झालेली आहे तर किती झालेली आहे, 10वी झाले, 12वी झाले का ग्रॅज्युएशन झाले, तर त्याची या ठिकाणी निवड करायची. आता मी या ठिकाणी साक्षर यावरती क्लिक केलं आहे. तुमची 10वी 12वी जे काय झालं असेल ते तुम्ही यामध्ये निवडू शकता. जर ग्रॅज्युएशन असेल तर पदवीधर तुम्ही निवडू शकता. त्यानंतर स्क्रोल करायचे, तुम्हाला खाली या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक टाकण्यासाठी सांगितलं जाईल. तर एक क्रमांक तुम्हाला मॅन्डेटरी आहे SMS प्राप्त करण्यासाठी, ज्यावरून तुमचा स्टेटस कुठपर्यंत आहे अर्ज हे तुम्हाला सांगितलं जातं. तर मित्रांनो, यामध्ये तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. ज्या मेल ID वरती तुमची माहिती जी मागवणार आहात ती माहिती तुमची या मेल ID वरती येणार आहे, अशी मेल ID तुम्ही यामध्ये टाकून घ्यायची. तर तुमची मेल ID प्रॉपर चेक करायची आणि त्या पद्धतीनं तुमची मेल ID तुम्ही यामध्ये टाकून घ्यायची. मेल ID टाकल्याच्या नंतर तुम्हाला काही गोष्टी विचारल्या जातात. भारतीय आहात तुम्ही निवड करायचे. अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का, असाल तर होय करा, तुम्हाला फीस लागणार नाही, आणि नसाल तर नाही यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा जो काही प्रश्न असेल 150 वर्डमध्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. जर तुमचे 150 शब्दापेक्षा जास्त होत असतील तर एका वर्डवरती तुम्ही संपूर्ण तुमचा अर्ज टाईप करायचा आहे आणि तो यामध्ये अपलोड करायचा आहे. माझा अर्ज मी या ठिकाणी टाईप करून ठेवलेला आहे, बघू शकता. मी फक्त कॉपी करणार आहे, कारण इतका मोठा अर्ज टाईप करायचा असल्यास व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी टाईप करून ठेवला आहे, कॉपी केलं आहे. आणि या ठिकाणी आता जो माझा प्रश्न आहे, जी काही मला माहिती मिळवायची ती मी या ठिकाणी पेस्ट केली Ctrl+V करून. Ctrl+C करून वर्डवरून कॉपी केला आणि Ctrl+V करून यामध्ये मी पेस्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे अजून 84 वर्ड जे आहेत लेफ्ट आहेत, म्हणजे शिल्लक आहेत, अजून 84 शब्द यामध्ये बसू शकतात. पण माझा प्रश्न, मला जी माहिती मागवायची ती एवढीच आहे. आता मी समोर जातो. तुम्हाला जर वर्डमध्ये असेल तर तुम्ही टाईप करून या पेजमध्ये येतं, या ठिकाणी सिलेक्ट करून बसू शकता तुमचा अर्ज. आता खाली मी या ठिकाणी कॅप्चर टाकून घेतो. जे कॅप्चर दाखवलेलं आहे तो कॅप्चर बरोबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी माझा कॅप्चर यामध्ये टाकतोय. कॅप्चर टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या बटनवरती क्लिक करून आपला अर्ज सादर करण्यासाठी संमती द्यायची. तर अशा पद्धतीनं मला या ठिकाणी 10 रुपयाचं पेमेंट दाखवलेलं आहे. तर याला टॅक्स GST लागून काही आता या ठिकाणी आपल्याला वाढणार आहे. तर पे यावरती क्लिक करायचं आहे. पे यावरती क्लिक केल्याच्या नंतर थोडा पेमेंटसाठी या ठिकाणी तुमचा वेळ घेतला जाईल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आता पेमेंट मोडवरती जे आहे ते नेलं जाईल. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपला अर्ज पेमेंट मोडवरती गेलेला आहे. आता या माध्यमातून तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS, फोनपे, गुगल पे या पेटीएम सर्व माध्यमातून पेमेंट जे आहे ते करू शकता. प्रोसेस टू पेमेंट यावरती मी क्लिक करतो. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोडने देखील पेमेंट तुम्ही करू शकता. तर मी या ठिकाणी UPIच्या माध्यमातून पेमेंट करणार आहे. तर या ठिकाणी मी माझा UPI ID जो आहे तो टाकून घेतो. तर अशा पद्धतीने मी माझा UPI ID या ठिकाणी टाकलेला आहे. आता या ठिकाणी 15 रुपये 90 पैसे जे आहे ते पेमेंट करायचं आहे. तर मेक पेमेंट यावरती क्लिक करणार आहे आणि आता मी UPIच्या माध्यमातून माझ्या फोनपेवर विनंती येईल. आता मी पेमेंट जे आहे ते करणार आहे. पेमेंट केल्याच्या नंतर जी रिसिप्ट प्राप्त होईल ती सेव्ह करून ठेवायची. वेळोवेळी आपल्याला ते आपल्या अर्जाची स्थिती जी आहे ते चेक करण्यासाठी मदत होते. तसंच तुमच्या मेलवर आणि तुमच्या मोबाईलवर देखील टेक्स्ट मेसेजद्वारे तो जो रेफरन्स नंबर आहे तो पाठवला जाईल किंवा ही रिसिप्ट जी आहे ही डाउनलोड करून ठेवायची. तर
तर अशा पद्धतीनं मित्रांनो मी माझं पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं माझ्या फोनपेवर आलेलं आहे आणि या ठिकाणावरून मी आता पेमेंट करणार आहे. तर संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला अर्ज यशस्वीरित्या झालेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपली पावती जी आहे ती आता जनरेट होणार आहे. तर पावती कशा पद्धतीने जनरेट होते बघा. अशा पद्धतीने पावती जनरेट होईल. ती कंट्रोल P करून तुम्ही या ठिकाणी सेव्ह देखील करू शकता. मी माहितीसाठी सिक्युरिटी कारणाने काही माहिती ब्लर केलेली आहे. तर सेव्ह या बटनवरती क्लिक करू शकता. प्रिंट करायची असेल तर प्रिंट देखील तुम्ही या ठिकाणी करून देऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा माहिती अधिकार अर्ज होता. तुम्ही हवं तरी पावती डाउनलोड करून डेस्कटॉपला तुमच्या ठिकाणी जिथे ठेवायचे असेल त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवू शकता. आता तुम्ही अशाच पद्धतीनं तो जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कॉपी करून घेऊ शकता आणि परत RTI महाराष्ट्र या साईडवरती जाऊन त्याचं तुम्ही स्टेटस देखील चेक करू शकता. कसं स्टेटस चेक करायचं मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा संपूर्ण रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो अशा पद्धतीनं कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर वरती बघू शकता तुम्ही व्ह्यू स्टेटस यावरती क्लिक करायचे. आता मी तुम्हाला या ठिकाणी स्टेटस कसं चेक करायचं सांगतो. व्ह्यू स्टेटस यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी मी कॉपी केलेला नंबर पेस्ट करतो. या ठिकाणी तुमचा ईमेल ID क्रमांक टाकून घ्यायचा आहे. खाली दिलेला कॅप्चर टाकायचा आहे आणि शो दाखवा या बटनवर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही याचा स्टेटस देखील चेक करू शकता. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्या चॅनलवरती देत असतो. चला तर मित्रांनो भेटूयात पुढील एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. अजूनही जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाला नसाल, व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन झाला नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोनही लिंक या ठिकाणी आमच्या दिलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्या माध्यमातून तुम्ही आम्हाला प्रश्न करू शकता. तुम्हाला अर्ज करताना काही अडचण येत असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चला धन्यवाद.